चेक करून घ्या. ए माईक कोरसला माईक चेक करून घ्या. हॅलो हॅलो हॅलो. दादा ही थोडीशी लाईट जरा कमी करा. लई गरम. हॅलो 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 चेक. या साईडचा जो उभा पब्लिक आहे मित्रांनो, या साईडला मोकळी जागा आहे. कृपया करून या साईडला बसून घ्या. मागच्या सुद्धा माणसाला दिसलं पाहिजे. प्लीज प्लीज लवकरात लवकर काय असेल ते लवकर घ्या. नाही का या साईडला मोकळी जागा. हॅलो चेक. हॅलो हॅलो. थोडा दादा मॉनिटरला आवाज द्या मला थोडासा. यांना थोडस कमी केला तरी चालेल. थोडस यांना कमी केला तरी चालेल. मला मॉनिटर. हॅलो चेक. हॅलो हॅलो हॅलो. थोडासा बेस कमी करा. बेस थोडा कमी करा. हॅलो चेक. थोडा आवाज द्या मला आवाज द्या. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक चेक. हॅलो. बरं माझा शेवटपर्यंत आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? आवाज पोहोचतोय ना? हा बस बाकी काही नाही. चला घ्यायचं चला घ्या. हॅलो. परिणाम दिसेल. म्हणून मला काय म्हणायचं आहे, तुम्हा मायबाप रसिक प्रेक्षकांमुळे मी आज इथे तुमच्या समोर उभा आहे. तुम्हा मायबापांच्या प्रेमामुळे आज मला गायची संधी मिळाली. मी शाहीर झालो. म्हणून तुम्हा मायबाप रसिक प्रेक्षकांसाठी दोन शब्द काय म्हणायचं आहे लक्ष असू द्या. हो यारनाला द्या मला आसरा,
गावच्या या लेकरा होकर जोडूनी करीतो आजनी तुम्हा वंदना कर जोडूनी करीतो आजनी तुम्हा वंदना या विश्वाचा पालन करता सुख करता दुःख हरता विघ्न हरता बाप्पा गणराया यांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या गावचे ग्रामदैवत आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेश्वर छत्रपती राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या माई सावित्रीबाई फुले विद्येची देवता आई सरस्वती आणि इथे जमलेल्या माझ्या तमाम रसिक नाच कलाप्रेमी मायबाप प्रेक्षकांना मी शाहीर ऋषिकेश कदम मुक्काम पोस्ट नांदिवली तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा श्री भैरी केदार नृत्य कला पथक शिवदुर्ग यांच्या समवेत माझ्या जमलेल्या या तमाम महासागराला शाहिरी मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा दादा थोडासा क्रॅश होतोय नाही का थोडं सांभाळा फक्त बस अजून दोन आहे अजून दोन बस मॉनिटर काय झालं पुढे मॉनिटर हा थोडीशी जागा द्या मॉनिटरला बरोबर ना त्या मॉनिटरला थोडीशी जागा द्या म्हणजे मला पण आवाज येईल माझा ठीक आहे थोडासा बेस कमी करा हो थोडासा बेस कमी करा म्हणून चला मित्रांनो आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक सर्वांना कल्पना आहेच बरोबर की नाही आदरणीय सन्माननीय श्री प्रसाद मधुकर लोगणे आणि संपूर्ण बंधू यांच्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम साकार होतोय संपन्न होतोय आणि विघ्नहर्त्याच्या आशीर्वादाने या लोगडे परिवाराच्या मेहनतीने म्हणा चिकाटीने म्हणा प्रेमाने म्हणा आम्ही दोन्ही शाहीर तुमच्या समोर उभे आहोत एकदा जोरदार टाळ्या या आयोजनासाठी होऊन जाऊ द्या मित्रांनो कारण सांगतो कारण 1 लाख रुपये सोनं तोलं झाले बरोबर ना किती एक मिनिट थांबा रे 1 लाख रुपये सोनं तोला झालाय बरोबर आणि दोन्ही शाहिरांना जर एवढ्या लांबून आणायचं म्हटलं तर बरोबर किती लाख रुपये लागतात 1 लाख रुपये खाना पिण्यासकट बुवाच्या खाण्यापिण्यासकट बरोबर 1 लाख 1.5 लाख हा सगळा संसार जातो आणि त्या 1.5 लाखाची व्यवस्था एका कुटुंबाने केली आहे म्हणून म्हटलं की एकदा जोरदार पुन्हा एकदा जोरदार सोपी गोष्ट नाहीये सोपी गोष्ट फक्त आता जी मंडळ उरले ते मंडळ शक्तीतोलाचं कार्यक्रमाचं आयोजन करतात म्हणून जास्त वेळ काढणार नाही श्री गणेशोत्सव 2025 वार्षिक श्री सत्यनारायण महापूजेनिमित्त शक्तीतोलाचा हा महामुकाबला आयोजन केलेला आहे त्याचप्रमाणे मित्रांनो या गावचे पोलीस पाटील असतील
आदरणीय सन्माननीय श्री गणेश आलेकर, त्याचप्रमाणे सरपंच श्री दीपक फणसे यांच्या माध्यमातून हे गावचं नाही का दैवत असू द्या, गणपती बाप्पा आहेच बरोबर की नाही, यांच्या माध्यमातून यांच्या प्रेमाने आज हा संसार इथे उभा झालेला आहे. म्हणून त्याचप्रमाणे गावचे ग्रामदेवता आदित्यनाथ वर्धा मानाई धरण करीन या आईच्या आशीर्वादाने हा आजचा कार्यक्रम संपन्न होतो. तसेच मित्रांनो, आल्या आल्या मला खरंच आम्ही सुद्धा गजाननाचे भक्त आहोत. गजाननाचं मोठं मंदिर आहे बरोबर की नाही, आणि या गावाने त्या मंदिराची शोभा इतकी सुंदर वाढवली. पुन्हा एकदा या गावासाठी टाळ्या होऊन एवढं सुंदर मंदिर आहे गजाननाचं, एवढं सुंदर. म्हणजे माणूस जेव्हा बुद्धीने थकतो, विचाराने थकतो, शरीराने थकतो, तेव्हा गजाननाच्या मंदिरामध्ये मठामध्ये जाऊन त्याला शांतता मिळते बरोबर की नाही. म्हणून सुद्धा सुंदर असं मंदिर या गावाला बांधलेलं आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, आज या गर्दीमध्ये शाहीर वर्ग आहेत. तसेच आमचे शाहीर वर्ग तुरुवाले शाहीर आदरणीय सन्माननीय सुनीलजी लोगडे माऊली आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे आमच्या वरती जीवापाड प्रेम करणारे आमचे आधारस्तंभ आदरणीय गणपत दादा लांबोरे हे सुद्धा आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. दादाला सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे आम्हाला जे साथ करतायत मित्रांनो कोरसला आमचे मित्रबंधू कल्पेश दादा जंगम यांच्या माध्यमातून दादा माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये दादा आदरणीय आवर्जून असतात. म्हणून त्याचप्रमाणे आमचे मित्रबंधू भावासारखं प्रेम करतात अक्षय दादा डफले, दादांचं सुद्धा एक चॅनल आहे बरोबर ना. या स्पर्धेच्या युगामध्ये दादांनी एवढा जोर लावलाय की 6000 सबस्क्रायबर पूर्ण केले. एका जोरात टाळ्या होऊन जाऊ. कोकणातली माणसं आहेत, कोकणातली माणसं प्रेमळ आहेत, माणुसकीने आहेत आणि मेहनती आहेत बरोबर ना. म्हणून कोकणातल्या माणसाचा कुणी नाद करायचा नाही. म्हणून त्याचप्रमाणे आमचे मित्रबंधू आमचे भाऊ संतोष दादा मोरे, आमचे दादा राकेश दादा कदम, यश दादा कदम आणि तुमच्या सर्वांच्या संस्कार दादा असतील, त्याचप्रमाणे आमचे मंगेश दादा माळी असतील बरोबर ना. आमचे रत्नागिरी जिल्ह्यातले रत्नागिरी गावातले आमच्यावरती प्रेम करणारे आहेत रोशन दादा घाडेकर. दादाने आम्हाला सकाळीच फोन केला, दुपारी आल्यावर सुद्धा फोन केला, बुवा सावकाश या. एवढं प्रेम बुवाला मिळालं बस झालं, अजून काय पाहिजे. म्हणून त्याचप्रमाणे आम्हाला मिळालेले धारवी माऊली आम्हाला येऊन गेले, त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा आणि मला आज जी संगीतासाठी साथ करतायत मित्रांनो माझे बंधू जे मला भावासारखं कायमचं प्रेम करतात, माझे बँजो मास्टर संदेश दादा घाणेकर यांच्या माध्यमातून माझा आजचा बँजो वाजतो. त्याचप्रमाणे मित्रांनो एक सांगण्यासारखं आहे की इथून नाही म्हटलं तरी 100-150 किलोमीटरच्या आसपास आमचा खेड गाव आहे बरोबर ना. खेड शहर आहे, खेड तालुका आहे बरोबर. आणि त्या तालुक्यामध्ये तिथून दापोली तालुका जवळ 35 किलोमीटर आहे. त्या तालुक्यातून जो हा कीबोर्ड वाला वाजतोय ना त्याला जन्मता दिसत नाही. देवाची कृपा आहे, जरी डोळ्याने दिसला नाही तरी अंतःकरणातून जग पाहण्याची देवाने त्याला ताकद दिली. एकदा जोरदार टाळ्या दादा. डोळ्याने त्याला दिसत नाही पण कीबोर्ड वाजवतो दादा. साहिल दादा कर्वेकर माझ्या आजच्या कीबोर्ड साठी मला साथ करतायत. आमचे पॅड मास्टर सगळ्यांना माहित आहेत रुपेश दादा शेलार यांच्या माध्यमातून आजचा माझा पॅड वाजतो. दादांचा सुद्धा युट्यूब चॅनल आहे, दादांना सुद्धा सबस्क्राईब सगळ्यांनी करायचं आहे. त्याचप्रमाणे आमचे ढोलकी मास्टर ज्यांनी यावर्षी गणपती सीझन नाही बुवा जमणार नाही नोकरे पण यावर्षी हा भुवन दादांचा 7वा कार्यक्रम आहे माझ्यामध्ये. एकदा दादांचा खरंच शाहिरी मुजरा. आणि त्याचप्रमाणे आमचे आता सगळ्यांना मुजरा करून झालेला आहे. उरले कोण उरले? तुम्ही गार झालं नाही ना? गार झालं मी गरम करतो, तुम्हाला पण करतो आणि बुवांना पण करतो, त्यात काय काळजी करायचं काम नाहीये. आमचे प्रतिस्पर्धी मित्रबंधू आधारस्तंभ सल्लागार
आदरणीय सन्माननीय विकासजी लांबोरे माऊली यांना सुद्धा शाहिरी मानाचा मानसमुद्रा तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने प्रेमाने सगळ्यांना मुजरा वगैरे नाही का शाहिरी मानाचा मुजरा सगळ्यांना करून झालाय. वेळ काढत बसत नाही. बरोबर वाजले किती 11 वाजून 11:30 वाजले बरोबर ना 11:30 वाजले. 1 तास मी घेणार 1 तास बुवाला देणार. बुवानी सुद्धा त्यांच्या वेळेतच कार्यक्रम करायचा. हा जो जनसागर महासागर जमलाय बुवा तुमची जबाबदारी आहे. त्याची जागा रिझर्व करून ठेवलेली आहे बरोबर की नाही. आणि ती जागा कुणी सोडता कामा नाही बुवा. तशी तुमची जबाबदारी जशी माझी जबाबदारी आहे तशी तुमची जबाबदारी आहे. आणि बुवा त्यामध्ये एक्सपर्ट आहे बरोबर की नाही. तुम्हा माई बाबांना पुन्हा एकदा शाहिरी मानाचा मुजरा करून माझ्या पहिल्या प्रथम फेरीला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. भुवन लगेच विनंती करतो की भुवनी त्यांनी माझ्या रणांगणात यायचंय माझ्या सभागृहात यायचंय आणि माझा पास आणि ओळखपत्र भुवनी बघून जायचंय. प्रश्नपत्र भुवना याच्या अगोदर मी दिलेले आहे. हा माझा या वर्षीचा गणपती सीझन मधला दुसरा कार्यक्रम भुवनसोबत. गेल्या वेळेस 2 तारखेलाच राजापुरामध्ये भुवनचा आणि माझा कार्यक्रम झाला आहे. आणि हा गणपतीपुळेमध्ये गणपतीच्या सीझनचा शेवटचा कार्यक्रम गणपती बाप्पाच्या दरबारामध्ये. भुवानी वेळ लावायचा नाही लगेच या आणि तुमचा पास आणि ओळखपत्र दाखवून जायचंय. ते येईपर्यंत माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. काय म्हणायचंय लक्ष असू द्या. खोला आवाज खोला. शेरोशायरी घेत बसत नाही मी. शेरोशायरी घेत बसत नाही. एक शेर तुम्हाला आवडलं तुमच्या काळजावरती वार करणार. भुवनच्या पण काळजावरती मी वार करणार आणि तुमच्या सुद्धा अंतकरणावरती वार करणार. ऋषिकेश गोदम बुवा म्हणून जर आवडलं मनापासून तर टाळ्या द्यायचंय बस बाकी काही नको. म्हणून मला म्हणायचंय स्वराच्या वरती संकट आले माई माऊल्या घाबरून गेल्या विषयला गंभीर होता. अगं शब्दावरती लक्ष असू द्या. स्वराज्यावरती संकट आले माई माऊल्या घाबरून गेल्या विषयले गंभीर होता. पण काय माहित त्या मुघलांच्या अवधींना माझा शिवराया एकटा उभा खंबीर होता. अंगावरती शहारीनं आलं तर ऋषीकडं नाव सांगून जाणार नाही. गुरुजनांची माझी पुण्याई आहे. म्हणून किसी के पेट में पाप पैदा हुआ था तो किसी के पेट में सांप पैदा हुआ था. किसी के पेट में पाप पैदा हुआ था तो किसी के पेट में सांप पैदा हुआ था. मगर मेरी जिजा माता ही ऐसी थी कि जिसके पेट में बाप का भी बाप पैदा हुआ था. बाप का भी बाप पैदा हुआ था. मित्रांनो सांगतो तुम्हाला हे पण सांगतो की या मुलांचा या छोट्या मुलांचा आजचा 9वा कार्यक्रम आहे. 9वा कंटिन्यू जागरण करतायत. कंटिन्यू जागरण 3री 4थीला पोरगा आहे हा. कितवीला 3री 4थीला. म्हणून कंटिन्यू जागरण चालू आहे. आणि ही जे काही चाललंय बरोबर की नाही याच्यामध्ये जे काही होईल तुम्ही मायबाप रसिक प्रेक्षक इतके प्रेमळ आहात की जी पण चुकी आहे ते आपल्या पदरात ओढणारे तुम्ही मायबाप प्रेक्षक बरोबर की नाही. म्हणून तुम्हा मायबाप रसिक प्रेक्षकांचे मनापासून मी पहिल्यापासूनच आभार मानलेला. म्हणून तुम्ही सांभाळून घ्यायचं या लेकराला. म्हणून मी सांगितलंय पहिल्यांदाच की जी काही चुकी होईल वेळी वाकडी ती तुम्ही मायबापाने आमच्या तुमच्या चरणावरती घ्यायचंय. म्हणून वेळ करत नाही. मला माहितीये आता जी चुकी झाली चुकी नाही म्हणत मी. तुम्हा मायबाप रसिक प्रेक्षकांच्या सेवेसाठी मित्रांनो सेवेसाठी मी 27 तारखेला बाहेर पडलोय. किती 27 तारखेला. मुलं सुद्धा 27 तारखेला बाहेर पडले. आज बरोबर नाही म्हटलात तरी 27, 28, 29, 30, 31 आणि हे 4 दिवस
बरोबर ना? 10 दिवस कंटिन्यू कार्यक्रम चालू आहे आणि त्याचा हे परिणाम आहे. मी दोष देत बसत नाही. म्हणून काय म्हणायचं आहे तुम्हा मायबाप रसिक प्रेक्षकांच्या चरणावरती वेळ काढत बसत नाही. माझ्या स्तवनाला सुरुवात करतोय. काय म्हणतोय? लक्ष असू द्या. काय म्हणायचं आहे? या गणपतीपुळ्याचा महागणपती सर्वांनी पूजलेला आहे. या गणपतीपुळ्यावरती गजाननाची कृपा आहे. म्हणून आजची स्तवन माझ्या गजाननाला काय म्हणतोय मित्रांनो? लक्ष असू द्या. या गणपती पुळ्याचा या गणपती पुळ्याचा महागणपती पूजला. या गणपती पुळ्याचा महागणपती पूजला. अरे वंदन माझे पहिले हे श्री गणारे तुझला. वंदन माझे पहिले हे श्री गणारे तुझला. महागणपती पूजला. गणपती पुळ्याचा महागणपती पूजला. वंदन माझे पहिले श्री गणारे तुझला. वंदन माझे पहिले श्री गणारे तुझला. वंदन माझे पहिले या गणपती पुळ्याचा गणपती पुळ्याचा महागणपती पूजला. या गणपती पुळ्याचा महागणपती पूजला. वंदन माझे पहिले श्री गणारे तुझला. वंदन माझे पहिले श्री गणारे तुझला. गणपती आणि पुळे ज्यांना ज्यांना या शब्दाचा अर्थ माहित आहे त्यांच्यासाठी नाही, पण ज्यांना ज्यांना माहित नाही त्यांना सांगतोय. गणपती म्हणजे गणांचा सेना आणि पुळे म्हणजे वाळूची टेकडी. याच्यावरून गणपतीपुळे गावाला नाव पडलंय. बरोबर? काय म्हणायचं आहे? या गणपती बाप्पाची ख्याती मोठी मी तुमच्या समोर आणतोय. काय म्हणायचं लक्ष असू द्या. घडविलं तिला नाही कोणी मूर्तिकार, घडविलं तिला नाही कोणी मूर्तिकार. स्वयंभू देव माझा आहे, स्वयंभू
जेवढं मला माहिती आहे तेवढं मी सांगण्याचा तुमच्यापर्यंत प्रयत्न करतो. गणपतीपुळ्यामध्ये बलभटजी भिडे नावाचे एक भक्त होते. काय बलभटजी भिडे नावाचे गणपती बाप्पाचे भक्त होते. संसाराने व्यापलेले त्रासलेले होते. गणपती बाप्पाची त्यांनी पूजा केली, अर्चना केली आहे. काय म्हणायचंय माझ्या दुसऱ्या अंतरात बुवा तुम्ही सुद्धा लक्ष द्यायचंय. बलभटजी भिडे तो भक्त धुंदगार, दुखीत पिढीने तो व्यापलेला भार, दुखीत पिढीने तो व्यापलेला भार, दुखीत पिढीने व्यापलेला भार. त्याचा तू केला देव सुखाचा संसार, दुसरे दिला त्याला मायेचा आधार, दुसरे दिला त्याला मायेचा आधार, दुसरे दिला त्याला मायेचा आधार. त्या भक्ताने गजाननाला साकडं घातलंय. बाप्पा माझा सुखा संसाचा होऊ दे, सुखाचा होऊ दे संसार माझा. मी लई त्रासलो, तू तुम्हाला पालन पोषण करणार आहे म्हणून त्या केवळ्याच्या जंगलामध्ये त्याने पूजा अर्चना सुरू केली. कुणाला माहित असेल नसेल मला माहित नाही, पण जो इतिहास गणपतीपुळ्याचा आहे तो मी इतिहास तुमच्या समोर सादर करतो. काय म्हणायचं बघा, सोडून अन्न पाणी, सोडून अन्न पाणी तुझ्या भक्तीमध्ये रुजला, सोडून अन्न पाणी तुझ्या भक्तीमध्ये रुजला. माझ पहिले हे श्री गणारे तुझला, माझ पहिले हे श्री गणारे तुझला, माझ पहिले महागणपतीनी पूजला. अरे वंदन माझे पहिले हे श्री गणारे तुझला. बोल श्री गणपती गजानन, गावदेवी, बजरंग, गुरुवर्य सचिन, कविराज ऋषिकेश, अखंड सदालाल घराण्याचा
ठेकेदार नृत्य कला पथक शिव खुर्दवाल्यांचा विजय असो 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 छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा बसा खाली बसा बसा दमला सर बसा बसा काय झाला बेडकी आली थांबा 2 मिनिटानंतर बेडोक येईल बेडोक थांबा थोडा दिवस थोडा कड काढा काय म्हणायचं बघा मित्रांनो स्तवन झाले दादा असाच राहू द्या असाच अजिबात हलवू नका असाच स्तवन झाले मित्रांनो तुम्हा मायबाप रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादाने माझी स्तवन वेडी वाकडी स्तवन तुमच्या चरणाशी मी अर्पण केलेली आहे बुवांना सुद्धा माझी स्तवन नक्कीच आवडलेली असावी बुवानी कौतुक करायचं किंवा त्याच्यामध्ये जर काही दुरुस्ती असेल तर बुवानी येऊन सांगायचंय बुवा आजचं माझं गुरुजी आहे कोण आहे गुरुजी माझ्याने अनुभवाने वयाने उंचीने म्हणत हा उंचीने पण असू शकतात 5 फूट 8 इंच म्हणतात पण तुमच्या सोबतच आहे मी पण आज बुवा अनुभवाने आणि बुद्धीने माझ्यापेक्षा उच्च आहे बरोबर ना म्हणून मी आजच्या बारीचं बुवाना माझं गुरुजी म्हटलोय बुवा तुमचा मी आज विद्यार्थी आहे तुम्ही माझं गुरुजी आहो त्या दिवशी मी बुवांना 2 तारखेच्या कार्यक्रमात गुरुजींना मी सांगायचं सांगितलंय काय म्हणायचंय येऊया आपण गवळण येऊया त्यावेळेस खोलंबावर ठेवणार नाही तुम्हाला आवडतोय ना माझा कार्यक्रम हा बस अशी शेवटपर्यंत साथ राहू दे तुमची काय म्हणायचंय मित्रांनो लक्षात असू द्या गणा सुरुवात करते तुम्हा माझ्या रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादाने काय म्हणतो वेडीवाकडे गणाची पावले गणाची शब्द काय म्हणतो तुमच्यापर्यंत लक्षात असू द्या पारितोषिक आहे नरेंद्र मोरे दादांकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे दादांचं लाख लाख धन्यवाद काय म्हणायचंय लक्ष सुद्धा आणि येण्याने तुझ्या माझं सजलं या घर लागता घराला पावले दुःख गेले तदूर अरे बसूया गणाला त्या चंदनी पाटवर अरे वरती बुजूया माझ्या गौरीचा लाडका लंब माझी आजची बाजू बुवांना सुद्धा माहित आहे आजची माझी बाजू आदिमाईची बुवांची बाजू शिवशंकराची बुवांनी त्यांच्या शंकराला श्रेष्ठ करायचंय मी माझ्या आदिमाईला श्रेष्ठ करा बरोबर ना हा इथं गणपती पुण्यामध्ये शक्ती तुला कमी चालतो पण सांप्रदायिक
भजनी मंडळी आहेत आणि इथं ज्ञानी लोक आहेत, बरोबर की नाही? ज्ञानी लोक आहेत, ग्रंथाचं वाचक लोक आहेत. एकदा जोरदार टाळ्या या संप्रदायासाठी होऊन जाऊ द्या मित्रांनो. तळागाळामध्ये आपण जपलेली ही परंपरा आहे. म्हणून काय म्हणायचंय मित्रांनो, माझ्या गणाकडे लक्ष असू द्या. बुवा नवीन गण, काल पण नवीन होता, आज पण नवीन आहे. काय म्हणायचंय, लक्ष असू द्या. हो चला घ्या. हो तुम्हाला पण आवडेल, तुम्हाला पण आवडेल. आवडलं तर नक्की टाळ्या वाजवायचे. शंभू महादेव मोठा जती, अहो त्याची अर्धांगीन पार्वती, हीच येळमाळ्याची सती न येडू डोंगरावर नागती. काय म्हणायचं आहे मित्रांनो, विसर्जन जवळ आलंय. 2 दिवसावरती विसर्जन, बरोबर ना? अनंत चतुर्थी खरं म्हणतात की 1.5 दिवसाचा गणपती असतो. पण असं मला म्हणायचंय की गौरीचा आणि गणपतीचा जेव्हा एका वेळेस विसर्जन केलं जातं तेव्हा खरी गौरी गणपती विसर्जन होते, बरोबर की नाही? गौरी मातेला माझ्या 2.5 दिवस दिलेले आहेत. किती? 2.5 दिवस. येतो तो 1 दिवस, दुसरा पूजनाचा दिवस आणि तिसऱ्या दिवशी आपण अर्ध्या दिवशी तिला विसर्जन करतो, बरोबर की नाही? माझ्या गणपती बाप्पाला काय साकडं घालतोय, काय म्हणतोय, काय त्याचे गुण वर्णितो, माझ्या गणावरती लक्ष असू द्या. तिळा चंदनी माथ्यावर, बघितली गणाची मूर्ती? तिळा चंदनी माथ्यावर, शोभे गळ्यात मोती हार, तिळा चंदनी माथ्यावर, शोभे गळ्यात मोती हार. आमच्या काळजात करून घर, आमच्या काळजात करून घर न देव माझा बसलाय लंबोदर, आमच्या काळजात करून घर न देव माझा बसलाय लंबोदर.
दिलाय. आता उंदीर केवढू जाओ, उंदीर केवढा एवढा, गणपती केवढा, त्या उंदराला वरदान दिलाय की तूच माझा वाहन होशील. म्हणून मला काय म्हणायचं लक्षात असू द्या. त्यापासून उंदरावरती हो आली गणाची मंगल मूर्ती हो, भक्ती पूजन करती हो, लाडू मोदक देऊन भरती हो, लाडू मोदक देऊन, लाडू मोदक घालून हार, लाडू मोदक घालून हार, घालू अधिक जसू, लाडू मोदक घालून हार, घालू अधिक जसू. आमच्या काळजात घालून घराला देव माझा बसलाय लंबोदर, काळजात घालून घराला देव माझा बसलाय लंबोदर. चंदनी माथ्यावर शोभे गयात मोती हार, आमच्या काळजात करून घर नदी माझा बसलाय लंबोदर. काय म्हणायचं मित्रांनो, आजचा मी गण हा वेगळा आणला होता, बरोबर ना. 6 तारखेला गजाननाचं मित्रांनो विसर्जन आहे. एक खाली कागद पडलाय का बघा. तर 6 तारखेला गजाननाचं आणि आपली आनंद चतुर्थी आहे, बरोबर की नाही. तर आनंद चतुर्थीला आपल्या गणाचं विसर्जन होणार आहे, बरोबर की नाही. वर्षभर वाट पाहिली गणाची सगळे भक्त त्या दिवशी रडणार आहेत. मला माहितीये सुरुवात झाली ज्या दिवशी 1.5 दिवसाचे गणपती जायला सुरुवात झाली, त्या दिवशी प्रत्येकाच्या भक्ताच्या, प्रत्येक भक्ताच्या, लेकराच्या, आईच्या, वडिलांच्या, प्रत्येकाच्या मनामध्ये दुःख निर्माण झाले, डोळ्यात अश्रू आले की गणपती बाप्पाची परत पुन्हा एकदा वर्षांनी वाट पाहावी लागणार, बरोबर की नाही. म्हणून आजचा गण मी वेगळा आणला होता, गण वेगळा आणला होता. त्याचा एक मुकडा तुम्हाला ऐकवतो, जर तुम्हाला आवडलं तर मला सांगायचंय, म्हणून सांगायचंय. बड़ा दुख दीना बाबा तेरे लखन ने बड़ा दुख दीना. काय म्हणतोय गणाचे शब्द तुमच्या मनाला भोवतील. 6 तारखेला गजाननाचं विसर्जन आहे, बुवा तुमचं सुद्धा लक्ष असू द्या. काय म्हणायचंय, श्री गजानना श्री गजानना निघाले का गावा, श्री गजानना निघाले का गावा, सांभाळून जावा निघाले का गावा. हो श्री गजानना निघाले का गावा, सांभाळून जावा निघाले का गावा. तुमची असू द्यावी माया आम्हावरती ही छाया,
हो तुमची असू द्यावी माया मावरती ही छाया आज निरोप आमचा घ्यावा सांभाळून जावा निघाले का गावा सांभाळून जावा. सुंदर असा गण आणला होता. 6 तारखेला बाप्पाचं विसर्जन आहे. काळजावरती वार करणार बुवा तुम्ही सुद्धा त्याचप्रमाणे वारी करायची बरोबर की नाही. आपले शब्द म्हणून तुम्हाला खोळंबत बसवणार नाही. ज्यासाठी तुम्ही थांबलात बरोबर ना त्यांचं मनोरंजन करणं हे आमचं श्रोणी शाहिरांचं काम आहे. आणि तुम्ही जे 4 तास 8 तास जे उभे राहणार आहात त्याचा पैसाने पैसा वसूल करून येणार. म्हणून गवळणीकडे वळायच्या अगोदर बुवांना मी सांगितलंय बरोबर की नाही. बुवांना मी सांगितलंय की तुम्ही चुका जरूर काढा जरूर काढा. तुम्ही माझे आजचे गुरुजी कोण आहेत. गुरुजी मी तुमचा विद्यार्थी आहे. तुम्ही मला शिकवा मी शिकणार बरोबर की नाही. पण ज्या दिवशी मला शिकवायची वेळ येईल त्या दिवशी तुमचं रिटायरमेंटचा दिवस सुरू होतील बरोबर की नाही. म्हणून गवळणीकडे आपण बोलतोय तर पूर्वी काय म्हणायचंय लक्ष असू द्या. वळायचं गवळणीकडं वळायचं का. हा सगळ्यांचं कान इकडे लागले की गवळणीमध्ये काय म्हणतायत गवळणीमध्ये काय म्हणतात. कालच्या बारीमध्ये बुवाना एक चांगला विषय दिला होता. बुवा त्याची कटिंग करायला नापास झालं. बुवाने काहीतरी वेगळाच विषय लावले. मी बुवाला गणामध्ये गवळणीमध्ये प्रश्न टाकला होता की तो बोबड्या म्हणतोय नाही का. त्याचं उत्तर बुवाने काहीतरी वेगळंच दिले. हे जरा खाली बसा तुम्ही बिसा खाली बसा. त्याचं गवळणीचा त्या गवळणीची कटिंग बुवानी काहीतरी वेगळीच दिसली. लोकांची दिशाभूल केली आणि आपली बाजू मारून गेलं. पण बुवा आजची बाजू तुम्ही मारायचं नाही. मला या गवळणीला साजेशी कट तुम्ही द्यायची. तुम्ही बुद्धिवान माणूस आहात बरोबर की नाही. तुमच्या लेखणीला थोडंच नाही तुमचे जे पण तुम्ही गण गायलात ते अख्ख्या पूर्ण कोकण मध्ये म्हणू नका पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रात जवळजवळ महाराष्ट्रात फेमस झाले. एकदा जोरदार टाळ्या बुवांच्या लेखणीला होऊन जाते. जे चांगलं आहे ते चांगलंच आहे. जे चांगलं आहे ते चांगलंच आहे. आणि हा कोकणी माणूस आहे बरोबर की नाही. म्हणून तुमच्या लेखणीला अजिबात मी नाव ठेवत नाही. पण जे मला अपेक्षित कटिंग आहे त्या तुम्ही कटिंग द्या असं मी म्हणतोय. म्हणून काय म्हणायचंय सगळ्यांचे कान गवळणीकडे लागले. त्या दिवशी बुवाला एक नवीन विषय दिला होता की बुवांच्या थोडस बुद्धीला पॉलिशिंग चालू द्या. बुवा पॉलिश करतील बुवांच्या बुद्धीला. आणि आता पण बुवांच्या बुद्धीला पॉलिश करायची गवळण अशी एक सुंदर विषय बुवांसमोर मी मांडतोय. काय म्हणायचंय मित्रांनो लक्ष असू द्या. हॅलो हा ओके 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 चल ठीक आहे. या नंदाच्या कानाला अभिमान नडणार आहे. मी म्हणत नाही
मी म्हणत नाही. आता बुवांना अभिमान झालाय नाही झालाय हे मी ठरवणार नाही, तुम्ही मायबापाने सांगायचंय. बुवा स्वतः सांगतील, बुवांच्या वागण्यातून दिसेल बरोबर की नाही. मी म्हणत नाही. या नंदाच्या कानाला अभिमान नडणार आहे. मी सांगतोय खरं, जे नाही घडलं ते आज घडणार आहे. गुपितयांचं आज मी उघड पाडणार आहे. आणि पाहून हा गवळणींना हा काना कृष्ण मुकुंदा आज रडणार आहे. सुंदर गवळण बसलेल्या माझ्या माय मावल्यांचा आदर राखूनच, बुवांचा आदर राखूनच, आयोजकांचा संयोजकांचा मान सन्मान ठेवूनच आजची माझी गवळण तुमच्या चरणावरती. काय म्हणते वा, तुम्ही लक्ष असू द्या. शेजारीन बाई, यांना लगेच शेजारी बाईचा करंट लागला. तुम्हाला करंट? अरे याला शेजारीन बाई म्हटल्या. मी आतापर्यंत जेव्हा चाल गायले ना तेव्हा सगळे आपली नुसते आपली चालतात. शेजारी बाईला बघून काय म्हणतात काय माहिती. चला असू द्या. शेजारीन बाई हा तुमचा टीव्ही. अहो शेजारीन बाई हा तुमचा टीव्ही. या माझ्या पोरानं पाहू द्या, या माझ्या पोरानं पाहू द्या. माझ्या बाबूला आतमध्ये घ्या, माझ्या बाबूला आतमध्ये घ्या. भले गोट्या तो बाहेर राहू द्या. हसू नका, हसू नका. आहे मी शेवटपर्यंत तुम्हाला हसवणार, काय टेन्शन घ्यायचं काम नाही. गवळणीच्या शब्दावरती बुवा तुम्ही सुद्धा लक्ष ठेवायचं आहे आणि त्याचप्रमाणे मला साजेशी कर्तव्य द्यायची आहे. म्हणून मला म्हणायचंय, मी गवळण राधी मी बाई साधी. बघा लक्ष असू द्या. गवळण राधी मी बाई साधी. जाते घेऊन मेल्याला. आता भुवाना मेला म्हणत मी नाही, मेळा म्हणतात बरोबर ना. आता जे बाजार भरले त्याला आपण मेळा म्हणतो बरोबर की नाही. गवळण राधी मी बाई साधी. या जाती घेऊन मेल्याला, हे जाती घेऊन मेल्याला. बुवाना बघितलं दाढी बिडी वाढून जसं काही वेस्ट इंडिज वर आलेला. हसू नका. गवळण राधी मी बाई साधी. जाते घेऊन मेल्याला, जाते घेऊन मेल्याला. या नंदाच्या काळ्याला, या नंदाच्या काळ्याला. आता बुवा रंगण काला आहेत म्हणून मी म्हणत नाही. तो कान्हा कृष्ण मुकुंदा रंगाने काळा सावळा होता बरोबर की नाही. या नंदाच्या काळ्याला, या नंदाच्या काळ्याला मी राहते दचकून. या काठी घोंगडी वाल्याला, या नंदाच्या काळ्याला काठी घोंगडी वाल्याला. या नंदाच्या काळ्याला राहते दचकून, या घोंगडी वाल्याला. या नंदाच्या काळ्याला राहते दचकून, या घोंगडी वाल्याला. राधी मी बाई साधी. तुला आम्ही घाबरतो सगळ्या गवळणी, तरी सुद्धा मी तुम्हाला
चालली तुझ्यावरती माझं अथांग प्रेम आहे म्हणून काय म्हणायचंय बुवा माझ्या प्रत्येक शब्दावरती तुमचं लक्ष असायला पाहिजे आता बुवाला जे लागायचं ते बुवा लावून घेणार संदर्भ म्हणते संदर्भ बुवाना मला वाईट काय बोलायचं नाही आहे बुवा माझ्या प्रत्येक शब्दाला तुम्ही उत्तर कटिंग द्यायचे त्याचप्रमाणे साजेशी कटिंग द्यायची आहे काय म्हणायचंय माझ्या पहिल्या गोळीच्या अंतरामध्ये लक्ष असू द्या काय म्हणायचं लक्ष असू द्या म्हणून गवळीला म्हणतात की अरे गावात यानं केला एक कांड खाऊन माझलाय हार गोड खाऊन माझलाय हार कांड खाऊन माझलाय हार कांड लोक हसतात लोक हसतात लोक या मुरलीवाल्याला या मुरलीवाल्याला या नंदाच्या गाड्याला या नंदाच्या गाड्याला गाडी घोंगडी वाल्याला या नंदाच्या गाड्याला गाडी घोंगडी राहते वाल्याला नंदाच्या गाड्याला गाडी घोंगडी वाल्याला या नंदाच्या गाड्याला गाडी घोंगडी वाल्याला माझा वार वार्मिक असतो वार्मिक डायरेक्ट काळजावरती वार करतो मी आता भुवाला काय लागले भुवाला भुवांचं माहिती असेल म्हणून दुसऱ्या अंतरात काय म्हणतोय लक्ष असू द्या बकुळी करतो हातोडी मारी भुलवय बघतो हा दुसऱ्याच्या पोरी बकुळी करतोय हातोडी मारी भुलवय बघतो हा दुसऱ्याच्या पोरी हिंदय बघा हा दारोदारी हिंदय बघा हा दारोदारी
या जाते मी जाते घेऊन मेळ्याला, या नंदाच्या काळ्याला, या नंदाच्या काळ्याला मी हाते दचकून. गवळणी म्हणतात मी लई घाबरतो काना, तुला लई घाबरतो. गवळणी म्हणतात मी हाते दचकून या काठी घोंगडी वाल्याला. गजानन पेंटिंग वर्क्स यांकडून प्रमोद लोगडे यांकडून 1111 रुपयाचं पारितोषिक आहे. दादांचं लाख लाख धन्यवाद. अशीच प्रेम माया आणि सदैव तुमचे आशीर्वाद या कलाकारावरती राहिली पाहिजे. तुम्हा मायबाप रसिकांच्या चरणावरती वेडी वाकडी गण स्तवन गण गवळण मी तुमच्या चरणावरती लागलेले आहे. बुवाना मी काय वाईट बोललेलो नाहीये. बुवानी काय त्याचा संदर्भ काढले ते दुसऱ्या बारीत तुम्हाला येऊन समजेल. मी काय बुवाना वाईट बोललेलो नाहीये. पण आता बुवाना बरोबर त्यांच्या बरोबर पॉइंटला बरोबर माझा बाण बरोबर त्यांच्या काळजाला लागलेला आहे. ते दुसऱ्या बारीत बुवा येऊन त्यांच्या सांगतील. म्हणून काय म्हणायचं लक्ष असू द्या. बुवांना मी याच्यावर खाली बसा खाली आराम करा. काय म्हणतोय बुवांना मी माझं प्रश्नाची प्रत दिलेली आहे. तुम्हा मायबापांच्या माहितीसाठी माझा आजच्या बारीचा प्रश्न की निसर्गाच्या विरुद्ध दोन स्त्रियांच्या संयोगातून बघा निसर्गाच्या विरुद्ध सांगतोय मी. पुरुष आणि स्त्री या दोघांचा संयोग झाला पाहिजे तर बाळ जन्माला येतो. पण माझा असा प्रश्न आहे की दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आलं. त्या बाळाचं नाव आणि गाव बुवानी सांगायचंय. मागच्या 2 तारखेच्या बारीमध्ये राजापुरात बुवानी नाव सांगितलं. पण बुवांना मी मोठ्या अक्षरात एक टीप दिली होती की बुवा नाव जाऊ द्या. नाव नका सांगू मला भवले असेल तर. पण कमीत कमी ज्या पुस्तकातला तुम्ही नाव आणता मला द्यायला त्या पुस्तकाचं कमीत कमी मला नाव तरी सांगा. आतापर्यंत बुवानी एकदा सुद्धा त्या पुस्तकाचं मला नाव सांगितलेलं नाहीये. आणि जे काही उत्तर बुवानी आतापर्यंत दिले ते उत्तर पूर्ण चुकीचे आहे. मी बुवांना त्यावेळेस सांगितलंय बरोबर की नाही. मला जो अपेक्षित उत्तर आहे बुवा तो अजूनपर्यंत तुम्ही दिलेला नाहीये. त्यामुळे मी मान्य करणार नाहीये. मला जो अपेक्षित आहे मला उत्तर माहितीये तोच उत्तर मला द्या. तुम्ही 10 उत्तर आणाल तुमच्या ग्रंथामध्ये ते उत्तर बरोबरच आहे. पण जो मला अपेक्षित आहे तो उत्तर तुम्ही देतच नाही. आणि म्हणतात मग हा जो उत्तर दिलाय बुवा तो बघा हा बघा नाही का प्रयत्न करतात. पण प्रत्येक वेळी बुवांचे प्रयत्न फसतात. म्हणून आज पुन्हा एकदा बुवा नवीन प्रयत्न करत असतील आणि नक्कीच ते नवीन काहीतरी आजच्या प्रश्नाचं उत्तर मला देतीलच बरोबर ना बुवा. आणि आजचा सुद्धा प्रयत्न तुमचा फसणार आहे नक्कीच सांगतो. लावा जोर. म्हणून मुळात दसऱ्यामध्ये जर मिळाला नाही का दसऱ्यामध्ये मिळाला तर अजून बुवा देतील. बुवांचं काय ग्रंथ कमी नाही. बुवा वाचक आहेत बरोबर ना. बुवांकडे शास्त्राचं भंडार आहे आणि बुवा त्या कृतीनुसारच आपलं नाही का वर्चस्व प्रत्येक ठिकाणी गाजवत असतात. पण बुवांचा आजचा फासा इथं चालणार
नाहीये, म्हणून भुवना आजचा माझा प्रश्न मी गद्यात भुवना दिलेला आहे. पद्यात मला म्हणायचं आहे, वेळ काढत बसत नाही. हा बरोबर, मी 11:30 बरोबर 11:30च्या आसपास मी कार्यक्रम घेतला होता, बरोबर की नाही? 11:30 वाजता. हा 12 बरोबर की नाही? 12:30 10:30 ना? हा 11:30 बरोबर आहे, मी बरोबर आहे. अहो थोडासा खालीवर झालं असेल, 1-2 मिनिटं खालीवर आता होणारच. खालीवर केल्याशिवाय नाही का, त्याशिवाय काही टाइम पण जाणार नाही असं मला म्हणायचं आहे. तुमची बुद्धी मला माहितीये कुठे गेली ती. चला असू द्या, गद्यात भुवना मी प्रश्न माझा दिलेला आहे, तोच प्रश्न भुवना पद्यात मांडतोय. काय म्हणायचं आहे आणि मी माझ्या पहिल्या प्रतिनिधीची रजा घेतणार आहे. काय म्हणायचं लक्ष असू द्या. हो जो 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 हो तुम्ही शाहीर ज्ञानीवंत, नका बसू मुळीच शांत, वाचा पहिला जाऊन ग्रंथ, मनी घोलवा. हो नाव तुमचं आहे मोठं, नका बोलू गीच खोट, या वर्षाची ही दुसरी भेट, जरा मान डोलवा, डोकं चालवा. हो तुमचं डोकं चालवा, डोकं चालवा. हो तुमचं डोकं चालवा, डोकं चालवा. हो तुमचं डोकं चालवा, डोकं चालवा. हो तुमचं डोकं चालवा. तुम्ही शाहीर ज्ञानी नका बसू मुळीच शांत, वाचा पहिलं जाऊन ग्रंथ, मनी घोलवा. डोकं चालवा. हो तुमचं डोकं चालवा. भुवना माझ्या प्रथम फेरीला भुवना मी प्रश्न दिलेला आहेच, गद्यात दिलाय, पद्यात सुद्धा भुवना देणार आहे. भुवनचा सुद्धा सलग कार्यक्रम चालू आहे, भुवनचा सुद्धा आवाजावरती परिणाम आहे, माझ्या सुद्धा आवाजावरती परिणाम झालेला आहे. उद्या सुद्धा अजून एक लांजामध्ये कोरल्यामध्ये एक कार्यक्रम आहे आणि दुसरा आहे माणगावला. अजून 2 कार्यक्रम आहेत. किती? 2 कार्यक्रम आहेत. तुम्हा मायबाप प्रेक्षकांची पुण्य आहे माझ्यावरती, म्हणून आजचा कार्यक्रम हा माझा 6वा कार्यक्रम आहे. किती? 6वा. भुवनचं नक्कीच माझ्यापेक्षा जास्तच कार्यक्रम आहे, त्यामुळे भुवनच्या आवाजावरती परिणाम झालेला आहे. भुवनला विनंती आहे, सगळं सरगम तावा सुरात म्हणायचंय. भुवनला बोललेलं आहे त्या दिवशी, बरोबर की नाही? म्हणून भुवनना त्यांच्या प्रथम फेरीला लाख लाख शुभेच्छा देऊन माझी प्रथम फेरी संपली असं जाहीर करतो. जय